मच्छिंद्र तुझ्यासाठी माता पिताही झाला, बंधू सखाही झाला। खरं तर तुझ्यासाठी तो सर्वस्व झाला, म्हणून तुझ्या डोळ्यात त्याच्यासाठी अश्रू आहेत। माझ्यासाठी केवळ ते गुरु नाही, देव देखील आहेत। खरं आहे, जो स्वतः पूर्ण आहे आणि दुसऱ्याला पूर्णत्वाचा बोध देऊ शकतो, तोच खरा गुरु आहे। ह्या भूमीत अनेक गुरु होतील, शिष्य होतील, परंतु मच्छिंद्र गोरक्ष हे तुमचं दोघांचं नातं गुरु शिष्य परंपरेत अत्यंत वरच्या स्थानावर असेल आणि अनंत काळासाठी लोक तुमचं नातं स्मरण करतील। असा गुरु आणि असा शिष्य घडणे नाही। मला माझ्या गुरूंनी खूप सांभाळलं, काळजी घेतली, कुठलेही कष्ट होऊ दिले नाही। त्यामुळे पदोपदी मला त्यांची आठवण येत राहते। गोरक्ष, गुरुविषयीचा परमभाव तुझ्यामध्ये असाच निरंतर राहो आणि एक ध्यानात असू दे की गुरु म्हणजे कोणी व्यक्ती नाही, तर एक विचार आहे। देवी, मच्छिंद्रांना आमचा बी नमस्कार सांगा। सगळ्यांचंच अभिवादन स्वीकारत ते पुढे चालले आहेत। तुमच्याशी बोलायला मिळत नाही आजकाल। भानामती, ही बोलण्याची वेळ नाही। सांगा तरी तसं, कधी यायचं आम्ही ते? तेव्हा येतो की आम्ही राजवाड्यावर? याआधीही आपली भेट झाली आहे। उत्सव पार पडला की भेटूयात आपण। पण आत्ताच बोलायचं आहे। तसं बी नाथ आल्यापासून तुम्ही दिसला बी नाही आणि बोलला बी नाही। भानामती, तू आता अति करतेस हा? शांत रहा। मैनावती, तिचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊयात ना। बरं झालं तुम्हीच बोललात। कोण ऐकतंय आमच्या या राज्यात? आता त्यांनी बोलायला सांगितले आहे ना, मग बोल। तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना? भानामती, मर्यादा सांभाळून बोल। कसं आहे ना, हे बायकांचं राज्य आहे आणि आता देवीच नाथांसंग राहायला लागल्यावर तसं बायका बी म्हणायला लागल्यात आमासने बी लगीन करायचं आहे। भानामती,
नाही कशाला? महाराज, चुकलं का माझं काही? मैनावती देवी एक उत्तम प्रशासक आहेत, त्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरं त्या नक्कीच देतील याची खात्री आहे मला. तुझा प्रश्न घेऊन राजवाड्यात ये, तुला न्याय मिळेल. रोहिणी, राज्यसभेत येताना हिला कुठलीही अडचण होता कामा नये. आपण निघूयात. तर राज्यसभेत बघा मी काय करते ते. मच्छिंद्र, स्त्री राज्यातली ही पहिलीच भेट. इथून पुढचा काळ तुला इथेच व्यतीत करायचा आहे. त्या दृष्टीने आजचा दिवस महत्वाचा आहे. तू आजपर्यंत वनात एकांतात राहत आलास आणि आज सभोवती सगळ्या स्त्रिया आहेत. तुझ्यासारख्या परमयोग्याची काय अवस्था होत असेल हे मी समजू शकतो, परंतु तू हे सगळं निभावून नेशील असा माझा विश्वास आहे. अर्थात हे सगळं तुझ्यासाठी सोपं नाही. भानामती, कमाल आहे बाई तुझी. कशी उतरवली त्या मैनावतीची. तुला भ्या नाही वाटलं का? त्यात काय भ्यायचं? जे हाय ते हाय. त्या मैनावतीची एक बाई मोर आली नाही. अगं चंद्रिके, कशी हायस? तू देवींसमोर जे काही बोललीस ना त्याचे परिणाम तुला भोगायला लागतील. अगं बाई, करून करून काय करणार आहेस तू? कारागृहात टाकून दे. आवाज सुद्धा यायचा नाही बाहेर. एवढं सोपं नाही ते. मी हिच्या पाठीशी आहे.
जड जाईल तुम्हासनी. असं उद्या राज्यसभेत या, समजेलच काय ते. घाबरत नाही म्या. अजून उत्सव संपलेला नाही. म्हणजे राज्यसभेत एक महत्वाचा कार्यक्रम आहे. मैनावती, दिवसभरात जे पाहिलं ते पुरेसं आहे. आता अजून काही पाहण्याची माझी इच्छा नाही. का? कंटाळात का? तसं नाही, परंतु मी माझ्या कक्षात माझे काही नित्यकर्म करतो. आज दिवसभरात काहीच करायला झालं नाही. तुम्हाला थकवा आला असेल तर तुमच्यासाठी स्नानाची व्यवस्था करायला सांगते. परंतु मैनावती, पुढील कार्यक्रमासाठी मी असण्याची आवश्यकता नाही. मला उत्सवाची सांगता अशा रीतीने करायची आहे की तुम्हाला निश्चितच आवडेल. तू काही ऐकशील असं वाटत नाही मैनावती. तू संदेश पाठव, तसा येतो मी. दिवसभर राज्यात जो उत्सव होता तो नाथांना आवडला असेल ना? अर्थात, का नाही आवडणार? हो, पण ती भानामती आली आणि सगळ्या आनंदात विरजण पडलं. हे बघ, हे चालायचंच. सगळ्या पद्धतीची माणसं असतात. मला श्री मच्छिंद्रनाथांनी जी राजवस्त्र घातली होती ती खूप आवडली. हो ना, आणि राज्यातल्या सगळ्या बायका नुसत्या नाथांकडेच बघत होत्या. राज्यसभेत जो उत्सव होणार आहे त्याची सगळी तयारी नीट झालीये ना? होय. देवी, आपण दिवसभर बाहेर आहात. आपण विश्रांती घ्यावी आणि थोडं खाऊन घ्यावं आणि मगच राज्यसभेत जावं असं मला वाटतं. सगळं पार पडेपर्यंत विश्रांती नाही. चंद्रिका कुठे आहे? क्षमा असावी देवी. चंद्रिका, आजपर्यंत तुझ्याकडून कोणतीही चूक झाली नाही, मग हे असे कसे घडले? देवी,
उत्सवाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सर्व काळजी घेतली होती. शिवाय गुप्तचर खात्याकडून सुद्धा कोणतीच माहिती नव्हती. मग भानामती मध्ये कशी आली? ते लक्षातच आलं नाही देवी. शंका होती तर तिला 2 दिवस कारागृहात ठेवायचे होते. माझ्याही लक्षात होते ते देवी, परंतु तिच्याही बाजूने अनेक स्त्रिया आहेत, त्यांनी गोंधळ घातला असता. श्रीनाथ काय विचार करत असतील? देवी, आपण काळजी नका करू. त्यांनी तुमचं कौतुकच केलेलं आहे. आता त्या भानामतीला कारागृहात ठेवताही येणार नाही. राजसभेत तिचा प्रश्न घ्यावाच लागेल. क्षमा असावी देवी. उत्सवाची सांगता कशी नीट पार पडतेय ते पहा. काय झाले? आपण थांबलात का? आपण सिंहासनाच्या दिशेने चाललो आहोत. अर्थात ते तुझं आसन आहे. यावर आपण बोलू नंतर. होय, परंतु प्रत्येक आसनाचं स्वतःचं आपलं एक महत्व आहे. माझी इच्छा आहे तुम्ही माझ्या सोबत या सिंहासनावर बसावे. ते मला शक्य नाही.